नमस्कार मित्रांनो, आपल्या हवामान विभागाच्या माहितीनुसार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या ह्या शेतकरी बांधवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जीही माहिती पाहणार आहोत, ही माहिती आपण खरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला आपल्या शेतकरी बांधवांनी तसेच सर्व यूट्यूब व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व आपल्या बंधू भगिनींना एक विनंती आहे की ही जी माहिती आहे ते आपण हवामान विभागाच्या माहितीनुसार आपल्यापर्यंत खरी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये व तसेच शेतीबद्दलची जी माहिती आहे तीही आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. आपल्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत सर्व शेतीची माहिती, हवामानाची माहिती आपण खऱ्या अर्थानं खरी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळाला आणि व्हिडिओतील माहितीही पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या ज्या सागरी क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि अरबी समुद्रामध्ये म्हणजेच मालदीव लगतील जे सागर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं आणि चक्रीवादळाचं स्वरूप ज्या भागात आलेलं होतं त्यानुसार आपण वारंवार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे हवामानात बदल होत आहेत त्याचाही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि महाराष्ट्र राज्यालगतील जे काही शेजारील राज्य आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस तिथे चालू आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे चालू आहे. तर अशात मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांची ज्या मशागती आहेत जेणेकरून आपण पावसाळी पिके घेतो, त्यानंतर रब्बीची पिकं घेतो, खरीपाची पिकं घेतो, ही जी पिकं आहेत ती उन्हाळ्यामध्ये आपल्या मशागती पूर्ण होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण ते कामं लवकरात लवकर करून घेणं गरजेचं असतं आणि पुढील काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात पण होणार आहे. परंतु जे चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचा जो परिणाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पाहायला मिळत आहे, तर आपण बघू शकता की काही ठिकाणी मालदीवच्या महासागरात ते सर्कल तयार झालेलं असून जे अंदमान निकोबारच्या भागाकडून सागरी भागाकडून व मालदीवच्या सागरी भागाकडून जे चक्रीवादळाचे सर्कल तयार झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता की केरळ आणि तामिळनाडू ह्या जो भाग आहे, तसंच आंध्र प्रदेशचा जो काही भाग आहे, तर त्या भागामध्ये सध्या चक्रीवादळाचं थैमान चालू आहे. तर आपण बघू शकता की जे बेंगलोर शहर आहे आणि मुदुराईचाच जो शहरालगतील भाग आहे, तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या स्थिती चालू आहे आणि त्या भागालगतील जे शेतकरी बांधव आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासारखा हा पाऊस आहे. तर हे कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळाचा प्रादुर्भाव ह्याच्यामुळं हे पावसाचं वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा तेथील भागामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की चेन्नई लगतील जो भाग आहे ह्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस तिथे चालू आहे. त्या भागामध्ये ढगांची दाटे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या भागालगतील जो चक्रीवादळाचा जो सर्कल आहे तो ती तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या चेन्नई लगतील जो शहरी भाग आहे, तसेच आपण बघू शकता की जे काही छोटे मोठे शहरं आहेत तर त्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह खूप प्रमाणात मुसळधार पाऊस चालू आहे. तर अशाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर महाराष्ट्रात ही काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर काही ठिकाणी
वातावरणात सतत बदल होत आहे. तर मित्रांनो, पुढील हवामानाच्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे पुढील वातावरण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची काय स्थिती राहणार आहे, चक्रीवादळ हा सर्कल जो कोणत्या भागातून जाणार आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. परंतु आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.